इझी फॉर्म मध्ये सॉल्व करू शकता. 4 नंबर मध्ये दिले आहे 5x अपॉन x स्क्वेअर प्लस bx प्लस c आणि dx. आता इथे when 5x is polynomial in x of degree greater than or equal to 2, जर हे 2 डिग्री पॉलिनॉमियल डिनॉमिनेटरला आहे आणि 5x याची डिग्री ऑफ 5x ग्रेटर दॅन इक्वल टू 2 असेल तर काय करायचं, डायरेक्ट डिवाइड 5x बाय x स्क्वेअर प्लस bx प्लस c याने and then integrate by using the suitable shortcut tricks. ओके, डायरेक्ट डिव्हिजन तिथं परफॉर्म करायचं. नंतर 5 नंबर दिलेला आहे इंटिग्रेशन स्टाईल dx अपॉन a प्लस b cos स्क्वेअर x किंवा dx अपॉन a प्लस b sin स्क्वेअर x किंवा dx अपॉन a प्लस b cos स्क्वेअर x प्लस c sin स्क्वेअर x. दोन्ही टर्म प्रेझेंट असतील, क्वाड्रॅटिक टर्म, स्क्वेअरच्या टर्म आहेत, ट्रिग्नोमेट्रिक टर्म्स. या टाइपचे इंटिग्रेशन आपण बोर्ड मेथडने कसं घेतो, डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय cos स्क्वेअर x. म्हणजेच काय, sec स्क्वेअर x ने न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय आणि न्यूमरेटरला काय होईल sec स्क्वेअर x dx तसाच ठेवायचा आणि डिनॉमिनेटरचे sec स्क्वेअर x टर्म जिथे असतील tan x टर्म तसंच ठेवायच्या, sec स्क्वेअर x चं tan मध्ये कन्वर्ट करायचं आणि पुट tan x इज इक्वल टू t इन डिनॉमिनेटर. ओके, ही प्रोसिजर अप्लाय करायची, ही इंटिग्रल सॉल्व करायची. तर ही बोर्ड मेथड आहे. आता या मेथडने सोल्युशन फाइंड करण्यासाठी जवळपास 2 ते 3 मिनिट्स तुम्हाला एक क्वेश्चन मध्ये लागतील, ज्याच्यासाठी शॉर्टकट ट्रिक यासाठी दिलेले आहे. तर बघा आता याचं सोल्युशन कसं फाइंड करायचं, बाय युजिंग द शॉर्टकट ट्रिक. a अपॉन जर इंटिग्रेशन मध्ये 1 अपॉन a प्लस b cos स्क्वेअर x dx या टाइपचे एक्झाम्पल जर असेल, याचं सोल्युशन आहे 1 अपॉन कॉन्स्टंट, हा a जो आहे याला म्हणायचं कॉन्स्टंट टर्म इनटू स्क्वेअर रूट ऑफ कॉन्स्टंट अपॉन टोटल, constant upon total, tan inverse square root of constant upon total times x. Plus constant of integration, tan inverse of constant upon total times tan x आणि प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. हाच इंटिग्रल जर असा असेल 1 अपॉन a प्लस b sin स्क्वेअर x dx, साइनची टर्म जर क्वाड्रॅटिक प्रेझेंट असेल 1 अपॉन टोटल, तर टोटल म्हणजे काय, तर कॉन्स्टंट टर्म म्हणजे हा a, याला काय म्हणायचं कॉन्स्टंट, आणि टोटल म्हणजेच a प्लस b ही टोटल आणि कॉन्स्टंट टर्म फक्त काय a ही कॉन्स्टंट टर्म. तर 1 अपॉन टोटल इंटू स्क्वेअर रूट ऑफ टोटल अपॉन कॉन्स्टंट इंटू टॅन इनवर्स ऑफ स्क्वेअर रूट ऑफ टोटल अपॉन कॉन्स्टंट इंटू टॅन एक्स प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. तर या शॉर्टकट ट्रिकचं युटिलायझेशन या एक्झाम्पलमध्ये तुम्ही करू शकता. बघा आता इथं पण एक कंडिशन आहे या ट्रिक्स युटिलाइज करण्यासाठी, ही कॉन्स्टंट किंवा a किंवा ही टोटल व्हॅल्यू a प्लस b या दोन्ही व्हॅल्यूज कॉन्स्टंट अँड टोटल बोथ पॉझिटिव्ह पाहिजे किंवा बोथ काय असले पाहिजे निगेटिव्ह, तरच आपण याचं इंटिग्रेशन या शॉर्टकट ट्रिकने आपण घेऊ शकतो. तर दोन्ही टर्म्स मस्ट बी कॉन्स्टंट अँड टोटल मस्ट बी पॉझिटिव्ह और बोथ मस्ट बी
निगेटिव्ह. फॉर एक्झाम्पल समजा एक्झाम्पल घेऊ आपण 1/3 प्लस 4 cos स्क्वेअर एक्स याचं इंटिग्रेशन आपल्याला घ्यायचं आहे. तर काय येणार याचं 1 cos स्क्वेअर एक्सची टर्म असेल तर 1 कॉन्स्टंट 1/3 इंटू स्क्वेअर रूट ऑफ कॉन्स्टंट अपॉन टोटल. कॉन्स्टंट टर्म आहे 3 आणि टोटल 7 tan इनवर्स रूट 3/7 tan x आणि प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. ओके, तर ही त्याचं फायनल आन्सर बाय युजिंग द शॉर्टकट ट्रिक. तर या ट्रिकचे युटिलायझेशन करून तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. तसं साइन स्क्वेअर एक्स टर्म प्रेझेंट असेल तर 1 टोटल इंटू स्क्वेअर रूट ऑफ टोटल अपॉन कॉन्स्टंट एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. त्याच्यावरून तुम्हाला साइन स्क्वेअर एक्सचा त्याच्याच अपोजिट मध्ये कन्वर्ट करता येईल. तर या शॉर्टकट ट्रिक्सचे युटिलायझेशन या टाईपचे एक्झाम्पलमध्ये करायचं. बोर्ड मेथडने तुम्हाला टाइम कन्झ्युमिंग त्या प्रोसेस आहेत आणि इट रिक्वायर सोल्युशन कॅल्क्युलेशन बट शॉर्टकट ट्रिक्स रिक्वायर व्हेरी लेस कॅल्क्युलेशन. खूप कमी कॅल्क्युलेशन तुम्हाला याच्यात परफॉर्म करायला लागतील. नेक्स्ट टाईप इंटिग्रल 6 इंटिग्रेशन 1/a + b cos x dx किंवा इंटिग्रेशन 1/a + b sin x dx. आता आधीच्या टाईपमध्ये साइन स्क्वेअर एक्स कॉस स्क्वेअर एक्स स्क्वेअरच्या टर्म प्रेझेंट होत्या. त्यावेळेस आपण ट्रिक युटिलाइज केली आणि बोर्ड मेथड काय होती, न्यूमरेटर डिनॉमिनेटरला कॉस स्क्वेअर एक्स ने डिवाइड करायचं, tan x ला टी ठेवायचं डिनॉमिनेटर मध्ये आणि डायरेक्ट त्याचं इंटिग्रेशन. आपण आता इथे लिनियर टर्म्स प्रेझेंट आहेत ऑन द डिनॉमिनेटर, ट्रिग्नोमेट्रिक टर्म्स 1/a + b cos x + c sin x dx. अशा टर्म जर लिनियर टर्म्स प्रेझेंट असतील तर बोर्ड मेथडने हे एक्झाम्पल जर सॉल्व्ह करतो आपण. पुट tan x/2 = t. याला डिफरन्शिएट करायचं आणि dx ची व्हॅल्यू येते 2dt आपण 1 + t². cos x ची व्हॅल्यू येते 1 - t² अपॉन 1 + t² आणि sin x ची व्हॅल्यू 2t अपॉन 1 + t². आणि मग याच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून इंटिग्रल सिम्प्लिफाय करायचा आणि त्याचं सोल्युशन बाय युजिंग द प्रिव्हियस टाइप्स. आता हेच जर cos x sin x किंवा cos sin दोन्ही टर्म प्रेझेंट असतील पण या जर डबल अँगल टर्म्स प्रेझेंट असतील 1/a + b cos 2x dx 1/a + b sin 2x dx किंवा हेच असं असेल 1/a + b cos 2x + c sin 2x dx. डबल अँगल टर्म्स प्रेझेंट असतील तर सबस्टिट्यूशन चेंज होतं. पुट tan x = t. मग डिफरन्शिएट करून dx ची व्हॅल्यू येते 2dt अपॉन 1 + t². तर 2dt अपॉन 1 + t² then tan x/2 = t. आणि cos 2x डबल अँगल व्हॅल्यू 1 - t² अपॉन 1 + t² sin 2x डबल अँगल व्हॅल्यू ही पण येते 2t अपॉन 1 + t². ओके, या व्हॅल्यूज टाकायच्या, सिम्प्लिफाय करायचं इंटिग्रल आणि त्या प्रिव्हियस टाइपमध्ये ते एक्झाम्पल कन्वर्ट होतं आणि त्याचं सोल्युशन बाय युजिंग द ट्रिक्स. पण आता जर यालाही तर या टाईपचे जे एक्झाम्पल आहे याच्यासाठी शॉर्टकट ट्रिक नाही, लिनियर डबल अँगल 1/a + b cos x sin x याच्यासाठी शॉर्टकट नाही. या पद्धतीनेच आपण हे एक्झाम्पलचं सोल्युशन या बोर्ड ट्रिक्सच युटिलायझेशन करून सॉल्व्ह करू शकतो. याच्यात तुम्हाला ट्रिक शॉर्टकट ट्रिक युटिलाइज करता येईल केव्हा, जेव्हा तुम्ही या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार तर तो इंटिग्रल कोणामध्ये कन्वर्ट होतो 1/ax² + bx + c dx यामध्ये तो कन्वर्ट झाला. मग तुम्ही ट्रिक युटिलाइज करू शकता. काय I = याचं सोल्युशन आहे 1
काय सॉरी 2 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 4ac मायनस बी स्क्वेअर इंटू tan इनवर्स ऑफ डिनोमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह 2ax प्लस b अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 4ac मायनस बी स्क्वेअर प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. तर या शॉर्टकटचे युटिलायझेशन आपण करू शकतो. ओके, तर हे सिम्प्लिफिकेशन पर्यंत तुम्हाला परफॉर्म करायला लागेल अँड देन शॉर्टकट ट्रिक. बघा जरा लास्ट टाइम घेतला जर इंटिग्रेशन मध्ये dx अपॉन a sin x प्लस b cos x, साइन आणि कॉसच्या लिनियर टर्म्स, स्क्वेअर वगैरे नको आहे, या दोन्ही लिनियर टर्म्स, कॉन्स्टंट टर्म प्रेझेंट नाही, a sin x प्लस b cos x या टर्म अशा जर प्रेझेंट असतील तर याच टाईपच्या इंटिग्रलला इव्हॅल्युएट करण्यासाठी काय युटिलाइज करायचं, तर फूट a इज इक्वल टू r cos अल्फा अँड b इज इक्वल टू r sin अल्फा या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे. फेअर अल्फाची r ची व्हॅल्यू काय, r इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर अँड अल्फा इज tan इनवर्स ऑफ b अपॉन a. या पद्धतीने या r आणि अल्फाची व्हॅल्यू आहे. आफ्टर सिम्प्लिफिकेशन या व्हॅल्यूज इथं सबस्टिट्यूट केल्यानंतर डिनोमिनेटरला 1 अपॉन साइन एक्स प्लस अल्फा मध्ये तो इंटिग्रल कन्वर्ट होतो. 1 अपॉन साइन इज कोसेक, तर इंटिग्रेशन बिकम्स कोसेक एक्स dx. याचे इंटिग्रेशन आपण घेऊ शकतो. ओके, आणि नेक्स्ट पार्ट आहे याच्यात पुढं ही फर्स्ट मेथड होती टाइप्स ऑफ इंटिग्रल्स. आता सेकंड आहे इंटिग्रेशन बाय पार्ट्स. बाय पार्ट्सचं युटिलायझेशन यालाच म्हणायचं प्रॉडक्ट रूल ऑफ इंटिग्रेशन. इंटिग्रेशन ऑफ u v dx, दोन डिफरंट फंक्शन्स किंवा फर्स्ट फंक्शन तुम्हाला माहिती आहे काय, इझिली डिफरन्शिएबल अँड सेकंड फंक्शन इज इझिली इंटिग्रेबल. अशा दोन फंक्शन्स पाहिजे. तर इंटिग्रेशन ऑफ u v dx, u इंटिग्रेशन ऑफ v dx मायनस इंटिग्रेशन du बाय dx, इंटिग्रेशन ऑफ v dx टोटल याचे इंटिग्रेशन dx. तर हा इंटिग्रेशन बाय पार्ट्स. यात फर्स्ट फंक्शन सेकंड फंक्शन सिलेक्ट करण्यासाठी LINAPE, तर या सिक्वेन्सचं तुम्ही युटिलायझेशन करू शकता. ओके, L लॉगॅरिथमिक I इनवर्स A अरिथमॅटिक किंवा यालाच अल्जेब्रिक ट्रिग्नोमेट्रिक E इज द एक्सपोनेन्शियल फंक्शन. ओके, लिमिटेड या रूलचं तुम्ही युटिलायझेशन करू शकता. पण इंटिग्रेशन बाय पार्ट्स याच्यासाठी पण एक शॉर्टकट ट्रिक आहे एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी. बघा आता फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला असं एक्झाम्पल दिलं इंटिग्रेशन ऑफ e raised to x into x cube आणि dx, याचं इंटिग्रेशन घ्यायचं e raised to x into x cube dx. तुम्ही काय करणार, इंटिग्रेशन बाय पार्ट्सने याचं सोल्युशन बाय युजिंग इंटिग्रेशन बाय पार्ट्स. दिस अल्जेब्रिक फंक्शन इज फर्स्ट फंक्शन, एक्सपोनेन्शियल फंक्शन इज सेकंड फंक्शन. मग काय होईल याचं, बाय स्ट्रेटफॉरवर्ड मेथड और इंटिग्रेशन बाय पार्ट्स. x क्यूब इंटिग्रेशन ऑफ e raised to x माइनस x क्यूब चा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर इंटिग्रेशन e raised to x dx. मग x क्यूब e raised to x माइनस 3 कॉन्स्टंट, परत या दोघांमध्ये बाय पार्ट्स किंवा 3 तसंच ठेवला. काय होईल त्याचं इंटिग्रेशन बाय पार्ट्सने 3x स्क्वेअर e raised to x इंटिग्रेशन e raised to x माइनस इंटिग्रेशन डेरिवेटिव ऑफ 3x स्क्वेअर 6x e raised to x इंटिग्रेशन e raised to x टोटल x इंटिग्रेशन dx. x क्यूब e raised to x माइनस 3x स्क्वेअर e raised to x माइनस आणि माइनस प्लस इंटिग्रेशन ऑफ परत या दोघांमध्ये इंटिग्रेशन बाय पार्ट्स. तर 6x into e raised to x इंटिग्रेशन e raised to x माइनस इंटिग्रेशन डेरिवेटिव ऑफ 6x 6 e raised to x इंटिग्रेशन
e raised to x dx. तर x cube e raised to x minus 3x square e raised to x plus 6x e raised to x minus 6 e raised to x integration e raised to x plus c. ही द्या इंटिग्रलची व्हॅल्यू. ओके, तर हे झालं बोर्ड मेथडने इंटिग्रेशन बाय पार्ट्स. आता याला शॉर्टकट ट्रिक काय आहे ते लक्ष द्या. इंटिग्रेशन ऑफ ई रेज टू एक्स इंटू एक्स क्यूब डी एक्स. शॉर्टकट ट्रिकने हे कसं सॉल्व करायचं, यालाच डी आय मेथड या नावाने सुद्धा ओळखलं जातं. डी आय मेथड. डी इज द डिफरन्शियल and I is the integrable. डिफरन्शिएबल इंटिग्रेबल मेथड या नावाने याला ओळखलं जातं. ही शॉर्टकट ट्रिक काय आहे, ते इझिली डिफरन्शिएबल फंक्शन कोणतं आहे, एक्स क्यूब. इझिली डिफरन्शिएबल म्हणजेच यू, आणि व्ही इझिली इंटिग्रेबल फंक्शन, दिस इज आय. इझिली इंटिग्रेबल यू आणि व्ही. यू इज इझिली डिफरन्शिएबल, व्ही इज इझिली इंटिग्रेबल. ही मेथड काय, तर मी इथं डिफरन्शिएबल आणि इंटिग्रेबल असे दोन्ही फंक्शन मी इथं लिहितोय. तर डिफरन्शिएबल फंक्शन कोणतं आहे, एक्स क्यूब, आणि इंटिग्रेबल आहे ई रेज टू एक्स. काय करायचं, याचा डेरिव्हेटिव्ह घेत राहायचा, आणि ई रेज टू एक्स इज द इंटिग्रेबल फंक्शन, त्याचं इंटिग्रेशन घ्यायचं. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर ई रेज टू एक्स इंटिग्रेशन ई रेज टू एक्स. 3x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 6x ई रेज टू एक्स इंटिग्रेशन ई रेज टू एक्स. 6xचा डेरिव्हेटिव्ह 6, देन ई रेज टू एक्स इंटिग्रेशन ई रेज टू एक्स. नंतर 6xचा फर्दर डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह काय येणार 0, याचे इंटिग्रेशन ई रेज टू एक्स. कंटिन्यू पुढं चालतच राहील. ओके, मग याला अल्टरनेट प्लस मायनस साईन द्यायचे डिफरन्शियल टर्मला, प्लस मायनस अशा पद्धतीने, आणि याचं मल्टिप्लिकेशन नेक्स्ट टर्म बरोबर करायचं. तर फर्स्ट टर्मचं सेकंड इंटिग्रेशन बरोबर या टर्मचं मल्टिप्लिकेशन आणि यांची ॲडिशन, म्हणजेच फायनल आन्सर याचं काय होईल, याच इंटिग्रेशनचं. बघा, एक्स क्यूब इंटू ई रेज टू एक्स, साईन कोणतं आहे प्लस, नंतर मायनस 3x स्क्वेअर ई रेज टू एक्स, नंतर प्लस 6x ई रेज टू एक्स, नंतर मायनस 6 ई रेज टू एक्स, प्लस कॉन्स्टंट पुढचं 0 इंटू ई रेज टू एक्स लिहिलं 0 होईल. ओके, आलं सेम आन्सर या पद्धतीने. तर यालाच ई रेज टू एक्स कॉमन जर काढला तर ब्रॅकेटमध्ये काय येतं, एक्स क्यूब मायनस 3x स्क्वेअर प्लस 6x मायनस 6 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. जर एक्सपोनेन्शियल फंक्शन जर जोडलेलं असेल तर ई रेज टू एक्स असेल, ई रेज टू एक्स लिहायचं, आणि आतमध्ये फक्त काय लिहायचे त्याचे डेरिव्हेटिव्ह. डिफरन्शिएबल फंक्शनचे एक्स क्यूब त्याचा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर, पण अल्टरनेट प्लस मायनस हे साईन त्याचे चेंज करायचे. ओके, राहील लक्षात आहे. तर ही डी आय मेथड आहे, शॉर्टकट ट्रिक फॉर सोल्युशन ऑफ इंटिग्रेशन बाय पार्ट्स या टाईपच्या एक्झाम्पलसाठी. आता बघा, याचंच एक वन मोर एक्झाम्पल मी इथे घेतो या ट्रिकवर. जर असं असेल, इंटिग्रेशन ऑफ या ट्रिकवरतीच बेस ई रेज टू एक्स किंवा एक्स क्यूब इंटू लॉग एक्स याचं इंटिग्रेशन. तर हे डिफरन्शियल फंक्शन एक्स क्यूब इज द इंटिग्रेबल फंक्शन. ओके, मग डिफरन्शियल आणि इंटिग्रेबल. डिफरन्शियल कोण आहे, लॉग एक्स, इंटिग्रेबल फंक्शन इज द एक्स क्यूब. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x, याचे इंटिग्रेशन एक्स रेज टू 4/4, परत याचं डेरिव्हेटिव्ह मायनस 1/x स्क्वेअर 1/x, आणि याचं इंटिग्रेशन एक्स रेज टू 5/20, परत याचा डेरिव्हेटिव्ह. पण एक लक्ष ठेवायचं, इथं स्टॉप कुठं करायचं, हे संपणार नाही आणि हे पण पुढं संपणार नाही, टर्मिनेट होणार नाही. मग अशा स्टेजला टर्मिनेट करायचं जिथं दोन टर्मचा डिफरन्शियल आणि इंटिग्रेबल या दोन्ही टर्मचा प्रॉडक्ट काय आलं पाहिजे, ते ओरिजिनल टर्म, म्हणजेच अल्जेब्रिक टर्म त्यामध्ये जी प्रेझेंट आहे ती त्यामध्ये आपल्याला
मिळाली पाहिजे. ओके, तर इथेही तुम्हाला ते मिळत आहे, पण फर्स्ट टाइम जेव्हा ती टर्म ऑकर होईल बघा, याचं मल्टिप्लिकेशन केलं तर काय ना, एक्स स्क्वेअर कॅन्सल, एक्स क्यूब अपॉन 20 एक्स क्यूब टर्म मिळते. आणि इथेही मल्टिप्लाय केलं तर एक एक्स आणि एक्स यातला कॅन्सल झाला, एक्स क्यूब बाय 4. तर याच स्टेजला इमिडिएटली आफ्टर डिफरन्शिएशन ज्या वेळेस ती टर्म मिळेल तिथंच काय करायचं, स्टॉप करायचं, फर्दर डिफरन्शिएशन इंटिग्रेशन प्रोसेस. मग याने याला मल्टिप्लाय, प्लस मायनस, आणि याने यालाच मल्टिप्लाय करायचं आणि त्याचं काय घ्यायचं, इंटिग्रेशन. ओके, याचा आन्सर येतं काय येणार बघा, लॉग एक्स इंटू एक्स रेज टू 4/4 मायनस काय नाही, आणि इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स इंटू एक्स रेज टू 4/4 आणि dx. एक एक्स यातला कॅन्सल होईल, म्हणजे एक्स रेज टू 4/4 लॉग एक्स मायनस 1/4 कॉन्स्टंट आणि एक्स क्यूबचं इंटिग्रेशन एक्स क्यूब dx काय येणार, एक्स रेज टू 4/4. तर एक्स रेज टू 4/4 लॉग एक्स मायनस 1/4 इंटू एक्स रेज टू 4/4 प्लस सी. दोघांमध्ये एक्स रेज टू 4/4 कॉमन, लॉग एक्स मायनस 1/4 प्लस सी, हे त्याचं फायनल आहे. ओके, तर ही ट्रिक आहे. स्टॉप कोणत्या स्टेजला करायचं ते लक्षात ठेवा, की यांचा प्रॉडक्ट काय आला पाहिजे, ओरिजिनल फंक्शन. ओके, त्यातली अल्जेब्रिक टर्म किंवा जी टर्म आहे दोघांपैकी एक कोणती टर्म आली की त्या स्टेजला स्टॉप करायचं आणि या दोघांचंच प्रॉडक्ट त्याचं इंटिग्रेशन घ्यायचं. आता हेच अजून एक एक्झाम्पल मी घेतो. जर एक्सपोनेन्शियल असं असेल, इंटिग्रेशन ऑफ ई रेज टू एक्स इंटू कॉस एक्स dx, आपण बघितलेलं आहे. याच्यासाठी शॉर्टकट ट्रिक आपण बघितली, ई रेज टू एम एक्स इंटू कॉस बी एक्स dx, याचं इंटिग्रेशन आपण बघितलं आहे. ई रेज टू एम एक्स अपॉन एम स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस, सॉरी असं शॉर्टकट ट्रिक घेतली ना, ई रेज टू ए एक्स इंटू कॉस बी एक्स dx. तर याचं काय आहे आन्सर, ई रेज टू ए एक्स अपॉन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इंटू काय ए साइन ए कॉस बी एक्स प्लस बी साइन बी एक्स प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. ओके, तर हे शॉर्टकट ट्रिकने आपण बघितलेलं आहे. आता त्याच टाईपने याला सॉल्व्ह करू शकतो. आन्सर काय बघा, काय येणार आहे सांगा, ई रेज टू एक्स अपॉन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजे किती येणार, 2 इंटू कॉस एक्स प्लस साइन एक्स आणि प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन त्या ट्रिकने. आणि जर आपण बाय पार्ट्स बोर्ड मेथडने सॉल्व्ह केलं, 2 वेळा तुम्हाला इंटिग्रेशन बाय पार्ट्स अप्लाय करायला लागेल. पण ह्या DI मेथडने तर ई रेज टू एक्स इज द इझिली इंटिग्रेबल and cos x is the easily differentiable. LIATE, the trigonometric function is the first function easily differentiable and e raised to x is easily integrable function. तर याला कोणतं कसंही घ्या, इझिली डिफरन्शिएबल, इझिली इंटिग्रेबल, याला इझिली डिफरन्शिएबल कसंही घेतलं काही प्रॉब्लेम नाही. तर डिफरन्शिएबल फंक्शन आहे e raised to x, इंटिग्रेबल आहे cos x. काय होईल, e raised to x चे डेरिव्हेटिव्ह e raised to x cos चे इंटिग्रेशन मायनस sin x, सॉरी sin x, परत e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x sin चे इंटिग्रेशन मायनस cos x. बघा आता याच स्टेजला हे पुढे तसंच चालू राहणार आहे. परत ओरिजिनल इंटिग्रल मिळाला, प्रॉडक्ट ऑफ टू टर्म्स गिव्स द आय, दोन टर्मचा प्रॉडक्ट कोणाची व्हॅल्यू मिळते, आयची. तर त्या स्टेजला स्टॉप करायचं, प्लस मायनस प्लस अशा टर्म्स, याने याला मल्टिप्लाय, याने याला मल्टिप्लाय, प्रॉडक्ट गिव्स द ओरिजिनल इंटिग्रल अगेन. ते स्टॉप ॲट दिस स्टेज. मग याने याला मल्टिप्लाय करून काय घ्यायचं, त्याचं इंटिग्रेशन. ओके, मग काय होईल लक्षात आता, तर याचं इंटिग्रेशन येणार
बघा डी आय मेथड याने याचा आन्सर काय येईल आय इज इक्वल टू ई रेज टू एक्स इंटू साइन एक्स मायनस आणि मायनस प्लस ई रेज टू एक्स इंटू कॉस एक्स मायनस इंटिग्रेशन मध्ये ई रेज टू एक्स इंटू कॉस एक्स डी एक्स म्हणजे कोणाची व्हॅल्यू आहे आय हा मायनस आय इकडे आल्यानंतर प्लस होतो तर 2i सो आय इज इक्वल टू हा इकडे गेला प्लस होईल 2i काय येणार मग e रेज टू x अपॉन 2 इंटू cos x प्लस sin x प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन ओके दिस इज द DI मेथड या ट्रिकला काय म्हणायचं DI मेथड शॉर्टकट ट्रिक फॉर इंटिग्रेशन बाय पार्ट्स लक्षात आहे 3 टाइपचे एक्झाम्पल ज्याच्यात डेरिव्हेटिव्ह बिकम्स 0 त्यावेळी 0 होईपर्यंत त्याला डिफरन्शिएट करत राहायचं आणि प्रॉडक्ट्स घ्यायचे प्लस मायनस अल्टरनेट साइन आणि सेकंड प्रॉडक्ट गिव्स द एनी वन टर्म त्याच इंटिग्रेशनमधली यांचा प्रॉडक्ट काय देते एक्स क्यूब ही टर्म त्यावेळेस इथं स्टॉप करायचं इंटिग्रेशन आणि तिसरं काय प्रॉडक्ट गिव्स द आय ओरिजिनल इंटिग्रल जो आहे त्याची व्हॅल्यू जर प्रॉडक्ट देत असेल त्या ठिकाणी स्टॉप करायचं आणि तो इंटिग्रल मायनस इकडं आणून प्लस करून डायरेक्ट इंटिग्रेशन ओके तर या शॉर्टकट ट्रिक्स आहे याच्या पुढचा पार्ट इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन आपण नंतर घेऊ